आणि दुबईतल्या भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान भारतीय संघाने पाकिस्तानशी हस्तांदोलन करणं टाळलं आणि यामुळे चिडलेल्या रडक्या पाकिस्तानने या प्रकरणावरनं मॅच रेफरीकडे तक्रार सुद्धा केलेली होती। भारत पाकिस्तान मॅचवरती आता राज ठाकरेंनी व्यंगचित्र काढलंय। पहलगाम हल्ला, भारत पाकिस्तान मॅच यावरनं राज ठाकरे यांनी फटकारे मारलेले आहेत। व्यंगचित्रातून राज ठाकरे यांनी अमित शहा, जय शहा यांच्यावर निशाणा साधलाय। कलेत राजकारण असेल तर राजकीय उत्तरच देऊ असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। राज ठाकरे यांनी एक्स पोस्ट केलेली आहे। नक्की कोण जिंकलं आणि नक्की कोण हरलं अशी टॅगलाईन देत त्यांनी हे व्यंगचित्र काढलेलं आहे। व्यंगचित्रकार आपली कला कशी दाखवू शकतो? मी तर सांस्कृतिक कार्यमंत्री आहे। प्रत्येक कलेचा आदर केला पाहिजे ही माझी भावना आहे, पण त्या कलेमध्ये राजकारणच असेल तर त्याला राजकीय उत्तर द्यावं लागेल। जय शाह नावाची भीती या सगळ्या लोकांना वाटते की हा माझा प्रश्न आहे, आणि जय शाह यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव क्रिकेट जगतामध्ये स्वकर्तृत्वावर त्या ठिकाणी उंचावलंय, देशहिताचं काम केलंय, आणि म्हणून त्यांची तुलना आणि त्यांच्याबद्दल बोलणं हे अयोग्य आणि ज्या पद्धतीने बोललंय ते निषेधार्ह आहे। 2014च्या अगोदर असणारी पाकिस्तानच्या विरोधात आपली परिस्थिती किंवा आपल्या देशामध्ये होणारे अतिरेकी हल्ले, बॉम्बस्फोट, आणि आता 14 पासून ते आत्तापर्यंत आपण असंख्य महत्त्वाचे ऐतिहासिक निर्णय घेतले। म्हणजे 370 असो, राम मंदिर असो, असंख्य महत्त्वाचे निर्णय घेतले, तेव्हा कोणालाही आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत झाली नाही। आणि असं वर्चस्व हे आमच्या नरेंद्र मोदी साहेबांच्याच सरकारच्या माध्यमातून निर्माण झालेलं आहे। काही लोकांना कधी नरेंद्र मोदीजींचं काम आवडतं, कधी नाही आवडत। काल आवडत होतं, आज नाही आवडत, कदाचित उद्या परत आवडेल। म्हणून तुम्ही त्या आवडणाऱ्या ट्विटसाठी थांबा।